मला गावी जायचं होतं, मी रात्री सीट बुक केलं पण मला गावी जायचं होतं. पण म्हणलं नाही का आज नवीन काहीतरी शिकायला काय भेटल नेमकं नाही का असं की जे आपल्याला येत नाही ते असं म्हणजे मी खेडेगावची आहे पण आम्ही खेडेगावला नाही का राहतो, कधी गावी पण जातो आणि म्हणजे असं नॉलेज नाही का गावाकडे असं भेटत नाही. आणि आम्ही एक मैत्रिणीकडे कोर्स केला तो तिने आमची 2 दिवसाची 10,000 फी घेतली आणि एक मेक दाखवला आणि आम्हाला तर आवडलं पण नाही म्हणजे नाही का. तर आज इथं आल्यानंतर म्हणजे निघताना मी स्वामी समर्थाचं नाव घेतलं. मला स्वामी समर्थ मला जे काय भेटेल ते चांगलं ज्ञान भेटणार आहे. आम्हाला इथं आलं मला यांच्याच रूपात स्वामी समर्थ दिसले. नाही हो खूप छान शिकवलं यांच्यासारखं करून मला तरी वाटत होईल आजकाल म्हणून, कारण ज्ञान पण खूप दिलं, प्रोडक्ट नॉलेज पण त्यांनी दिलं. कारण एवढं आजकाल असे फी किती पण द्या पण कोणी एवढं नॉलेज देत नाही. आणि मेकअप पण मॅडमनी खूप खूप छान केला, त्या मानाने मी आपल्या सर्वांच्या वतीने मॅडमची मी आभारी व्यक्त करते. आजचा मॅडमचा मेकअप खूप सुंदर होता आणि त्यामध्ये नाही का मॅडमनी इतके छान टेक्निक सांगितली ना, त्याच्यामध्ये छोटे छोटे जे पॉइंट होते ते मेन नाही का जे कशी वापरायचे, आपण कशी टेक्निक वापरायची ते सगळ्या छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने सांगितले आणि खूप खूप छान केला आणि जास्त करून आय मेकअप खूप सुंदर होता. हॅलो, मी निलिमा विवेक बल्ला. मी ते माहेर ब्युटी स्टुडिओ मध्ये आले होते 1 डे सेमिनार साठी आणि ते जो मेकअप शिकवलाय तो मला खूपच आवडलाय आणि मॅडमनी असे छोटे छोटे टिप्स दिले की ते कायमस्वरूपी लक्षात राहतील माझ्या. बहुत अच्छा लगा मैडम से मिलके, मैडम का नेचर अच्छा लगा, मैडम के जो सिखाने के ट्रिक है वो बहुत अच्छे लगे, मैडम ने मुझे बहुत अच्छे से सिखाया. थँक्यू सो मच. मनीषा एकदा हसून दाखवा. आता आपण नेक्स्ट स्टुडंट बघणार आहोत. मनीषा एकदा हसून दाखवा. या मनीषा आहेत आज आमच्या पार्लर मधलं सगळ्यात म्हणजे क्लास मधलं सगळ्यात फनी कॅरेक्टर मनीषा. यांचा हसू ऐकलं ना भारी वाटतं. पण त्या व्यतिरिक्त मनीषांना आपला क्लास कसा वाटलाय आपण जाणून घेऊयात. मनीषा कसं वाटतंय क्लास बद्दल? खूप छान, म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती. जवळजवळ 2 वर्ष झाली मी तुम्हाला फॉलो करत होते इन्स्टाला की मला तुमच्याकडेच मेकअप शिकायचा आहे आणि ती संधी भेटली त्याबद्दल खूप छान वाटतंय. आणि तुमच्या टेक्निक वगैरे ह्या खूप इतक्या वेगळ्या आहेत, इतक्या छान सांगता ना तुम्ही की मी जवळजवळ 2-3 ठिकाणी चौकशी केली पण त्यांच्यामध्ये एवढा ऍटिट्यूड आहे ना बोलण्यात की तुम्ही इतक्या फ्रेंडली आहात की म्हणलं नाही करायचं तर तुमच्याकडेच करायचं. आतापर्यंत झालेल्या क्लासमध्ये मला एखादी टेक्निक किंवा एखादी गोष्ट सांगा की जी तुम्हाला माझ्यातली आवडली आहे शिकवण्याबाबतीतली. ते म्हणजे तुम्ही जे शेड कसं काढायचं ते जे शिकवलं ते खूप छान वाटलं. मला शेप खूप छान म्हणजे खूप छान शिकवलं नाही का की असं ब्रश पर हातात धरून वगैरे. आणि मेन म्हणजे अजून काय बोलू लिप्सचा शेप. ओके चला तर आज आपण अपर्णाताईंना भेटूया आणि आपल्या क्लास बद्दल त्यांना काय वाटतंय जाणून घेऊयात. हाय अपर्णाताई. हाय. कसं चाललाय क्लास? खूप छान. ओके काय शिकायला मिळालं क्लासमध्ये? खूप मेकअपच्या वेगवेगळ्या टेक्निक, समजा मेकअपच पहिल्यापासून शिकल्यासारखं वाटायला लागलं. कारण मी ज्यावेळेस शिकले होते ना त्यावेळेस हे सगळं असं शिकवण्यात नव्हतं आलं म्हणा की आम्ही शिकलो नव्हतो. आणि मेकअप केले मी ब्राईड वगैरे अशा केल्या पण मग तेवढा रिझल्ट भेटत नव्हता. आणि एवढ्या 2-4 वर्षात तर आहे ना इन्क्वायरीसाठी यायचे हे असे मेकअप नसल्यामुळे ते भेटत नव्हते त्या ऑर्डर. तुम्ही किती वर्ष झाले या फील्ड मध्ये? 10 वर्ष झाली. आता एखादी टेक्निक सांगा की जी तुम्हाला आवडली आहे म्हणजे जी माहित नव्हती आता आणि ती तुम्ही आता करणार आहेत. म्हणजे टेक्निक तर सर्वच आहेत म्हणा पण त्याच्यामध्ये लिपस्टिक लावणं हे खूप आवडलं मला. म्हणजे तुम्ही जे शिकवलं ना लिपस्टिक लावायला ते खूप आवडलं. कारण आम्ही काय करायचं पहिले घ्यायची लिपस्टिक डायरेक्ट अशी लावायची, थोडंसं लिप लायनर वगैरे थोडं ते सेट करायचं झालं. तसं तुम्ही जे ब्रशने शिकवलं ना ते एकदम छान म्हणजे. ओके